महत्त्वाची बातमी, बाळासाहेब होते तेव्हा भाजप नेते मातोश्रीवर चर्चेसाठी यायचे. उद्धव ठाकरे पदासाठी काँग्रेस नेत्यांच्या दारात जातात असं शंभूराज देसाई म्हणतात. राज ठाकरेंच्या दौऱ्यात झालेल्या आंदोलनाचा निषेध करतो असंही देसाईंनी म्हटलंय. अर्थमंत्री असताना जयंत पाटलांनी किती योजना आणल्या असा सवाल देसाईंनी विचारलाय. तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना आणल्या नाहीत असंही देसाई म्हणाले. मंत्री शंभूराज देसाई आता आपल्या सोबत आहेत. सर, उद्धव ठाकरे दिल्ली दौरा केला आणि ज्या पद्धतीने चर्चा आहे की मुख्यमंत्री पदासाठी जे काही दिल्ली दौरा होता, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब असताना प्रमोद महाजन साहेब होते, अडवाणी साहेब, माननीय वाजपेयी साहेब, आणि त्यावेळी दिल्लीचे जे नेते होते भाजपचे मोठे, ते दिल्लीचे नेते युतीची चर्चा करायला, मुख्यमंत्री कोण असावा याची निर्णय करायला मातोश्रीवर येत होते. आज ते दिसत नाही. आज मातोश्रीतनं उठून त्यांना दिल्लीत जावं लागतंय. पदासाठी शिवसेना प्रमुखांचा वारसदार हा कोणाच्या तरी दारात जातोय, हे कधीच शिवसैनिकांना मान्य होणार नाही. नाही, मग जयंत पाटील साहेब वित्तमंत्री होते ना ह्याच्या अगोदर, त्यांनी अनेक अर्थसंकल्प मांडले राज्याचे. तुम्हाला का त्यावेळी सुचलं नाही? स्वतः करायचं नाही आणि दुसरा चांगला करतोय तर त्याच्यात खोडा घालायचा, त्याच्यावर टीका करायची, त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करायचा. ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज ते बीडमध्ये होते. बीडमध्ये त्यांच्या ताफ्यापुढे काही ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि सुपाऱ्या फेकल्यात. काय या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? हे सुसंस्कृत आंदोलनाची पद्धत नाही. तुम्ही निदर्शनं करा, निषेध करा, तुम्हाला काही निषेध करायचा असेल तो, पण अशा पद्धतीनं अडथळा करणं, काही वस्तू फेकणं त्या गाडीवरती, आणि हे योग्य नाही. मी जरूर म्हणेन की अशा पद्धतीच्या गोष्टींचा निषेधच केला पाहिजे. कॅमेरामन शहाजी सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.